श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी आपण काही उपाय करायचे आहेत आणि या उपायांबद्दलची माहिती देणार आहे. बघा, आपला शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला लक्झरियस लाईफ मिळतं, म्हणजे आपण ऐशोआरामाचे जीवन जगू शकतो आणि यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जी मसाला वेलची असते म्हणजे जी मोठी काळी वेलची आहे तर अशा 5 ते 6 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि शुक्रवारी आपल्याला 1 लिटर किंवा 2 लिटर पाणी घ्या आणि यामध्ये या ज्या वेलच्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. हे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपण ह्या ज्या वेलच्या टाकलेल्या आहेत तर त्या अशा चांगल्या मऊ झाल्या पाहिजे, जेणेकरून या वेलचीमधलं जे तत्व आहे तर ते त्या पाण्यामध्ये उतरलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर हे जे उकळलेलं पाणी आहे तर ते पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला यातील थोडं थोडं पाणी टाकून आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यावरती जर कर्ज असेल तर कर्ज फिटण्यास मदत होते. आपले जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळायला सुद्धा मदत होते. बघा, कधी कधी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, परंतु आपल्याला त्या कष्टाचे हवे तसे फळ मिळत नाही आणि यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. आपल्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात, कर्ज वाढत असते, कर्ज फिटत नसते, कोणाकडे पैसे अडकलेले असतात किंवा मुले ऐकत नसतील, घरामधलं वातावरण खराब असतं, तर अशा गोष्टींचं निवारण व्हावं तर यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत. आता दुसरा उपाय आहे तो आहे, नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला यश हवे असेल तर तुम्हाला वेलचीचे 2 दाणे, म्हणजे अख्ख्या वेलच्या नाही तर वेलचीचे आतील जे दाणे आहेत तर त्यातील 2 दाणे आणि थोडीशी खडीसाखर ही आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे आणि परत येताना मागे वळून पाहायचं नाही. किमान 5 शुक्रवार तरी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही फरक हे दिसायला सुरुवात होती. त्यामुळे सलग 5 शुक्रवार तुम्ही हा उपाय करू शकता. त्याप्रमाणेच 5 लवंगा, 3 कापूर आणि 3 मसाला वेलची म्हणजे काळ्या वेलची, तर हे आपल्याला घ्यायचं आहे आणि एक भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर खाली एक कापूर ठेवायचे आहे, त्यावरती लवंगा व वेलची ठेवायची आहे आणि हे जे आहे तर हे जाळायचं आहे, म्हणजे प्रज्वलित करायचं आहे. आणि याचा जो धूर आहे तर तो धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. आणि याची जी पुन्हा राख आहे, जी राख खाली उरेल तर ही एका तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतात. तसेच घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजरसुद्धा निघून जाते आणि आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही. त्याप्रमाणेच तुम्हाला शुक्रवारी आपल्या देवघरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये 1 किंवा 2 लवंग टाकायची आहे. वातीची जी दिशा आहे तर ही दिशा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे. तसेच लक्ष्मीच्या फोटोसमोर 2 विड्याची पाने, त्यावरती 2 लवंग आणि 2 वेलची तर ह्या ठेवायच्या आहेत. असा विडा आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे. आणि यानंतर विड्याची जी पाने आहेत तर ती शनिवारी तुम्ही विड्याची पाने विसर्जित करू शकता आणि लवंग आणि वेलची तुम्ही तुमच्या पर्स, पॉकेट, तिजोरीत ठेवा किंवा विसर्जित केले तरीसुद्धा चालेल. त्याप्रमाणेच यश, पैसा हवा असेल तर हिरव्या कपड्यामध्ये 2 वेलची बांधायच्या आहेत आणि कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये नेऊन आपल्याला शुक्रवारी ठेवायचे आहेत. तर हे साधे सोपे उपाय आपण शुक्रवारी करू शकतो. त्याप्रमाणेच तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाल तर त्यापूर्वी आपल्याला थोडं का होईना दही खायचं आहे. त्यामुळे आपण ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहोत तर ही कामे जी आहेत तर ती मार्गी लागतात. तसेच शुक्रवारी आपण पांढरे कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा पांढरा रुमाल जवळ ठेवायचा आहे, कारण पांढरा रंग जो आहे तर तो शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपल्याला हे करायचे आहे. तसेच सफेद फूल हे देवीच्या मंदिरामध्ये अर्पण जर केले तर आपल्याला जर धनाची समस्या असेल तर ही समस्या राहणार नाही. आपल्याला कोणताही सक्सेस जर मिळवायचा असेल तर लाल फूल, मग यामध्ये जर गुलाबाचं फूल असेल तर अतिशय उत्तम, हे माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. लाल रंग हा माता लक्ष्मीचा अतिशय आवडता रंग आहे. त्यामुळे गुलाब किंवा कमळाचे फूल मिळाले तर ते किंवा कोणतेही लाल रंगाचे फूल तुम्ही माता लक्ष्मीला दर शुक्रवारी अर्पण करू शकता. तसेच तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाईसुद्धा जर माता लक्ष्मीला मंदिरात नेऊन अर्पण केली तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या हळूहळू कमी व्हायला मदत होते.
शुक्रवारी एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही. आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला 4 वाती घालायच्या आहेत. या वाती घेताना कलाव्याच्याच वाती असायला हव्यात. आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला माता लक्ष्मी समोर किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. आणि हा उपाय सुद्धा आपल्याला 5 शुक्रवार करायचा आहे. तर असे साधे आणि सोपे उपाय आहेत, आपण जे उपाय शुक्रवारी करू शकतो.